राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं रात्री उशिरा मनोज जरांगे यांची भेट घेतली। जवळपास 3 तास शिष्टमंडळ आणि मनोज जरांगेंमध्ये चर्चा झाली। यावेळी सुधारित अध्यादेश मनोज जरांगेंना सुपूर्द करण्यात आला। दरम्यान अध्यादेशामध्ये सगळ्या सोयऱ्यांच्या मुद्द्याचा समावेश करण्यात आलाय। तसंच मनोज जरांगेंच्या इतर मागण्याही मान्य करण्यात आल्या। नवी मुंबईत मनोज जरांगे यांची जाहीर सभा झाली। वाशी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही सभा झाली। यावेळी मोठ्या संख्येने मराठा आंदोलक या सभेसाठी उपस्थित होते। या ठिकाणी मोठ्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानलेत। मागण्या मान्य केल्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळते। मनोज जरांगे यांनी गुलाल उधळण्याआधीच जरांगे समर्थकांनी गुलाल उधळले। गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला। अनेक वर्षांपासून मराठा आरक्षण संदर्भात लढा सुरू होता, त्याला आता यश मिळाले। मनोज जरांगे यांनी मागण्या केल्या होत्या, त्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत। मराठा समाजाकडून दिवाळी साजरी करण्यात येते। आझाद मैदानात मराठा बांधव नाचत गाजत आनंद व्यक्त करताना दिसले। महाड बाजारपेठेत दुकानाला आग लागली आहे। दुबई बाजार या दुकानाला ही आग लागली होती। आगीमध्ये संपूर्ण दुकान जळून खाक झाले। प्लास्टिकच्या वस्तू, कपडे, घरातील शोभेच्या वस्तूंच्या विक्रीचं हे दुकान होतं। अयोध्येतील राम मंदिरामधील श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आता दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आलेत। श्रीरामाच्या दर्शनासाठी भाविकही मोठ्या संख्येने रामनगरीत पोहोचतायत। मात्र भाविकांची प्रचंड गर्दी पाहता श्री राम जन्मभूमी ट्रस्टनं आरती आणि दर्शनाची वेळ यादी जाहीर केली आहे। कल्याण येथील सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर्स या संस्थेच्या स्वयंसेवकांनी मनमाड येथील प्रसिद्ध थम्सअप सुळका म्हणजेच हडबीची शेंडी सर केले। या गिर्यारोहकांनी अवघ्या 75 मिनिटात सर करत देशाचा 75वा प्रजासत्ताक दिन साजरा केला। सुळक्यावर पोहोचल्यानंतर तिथं राष्ट्रगीत गाऊन अनोख्या पद्धतीने प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी शुक्रवारी हजरत निजामुद्दीन औलिया दर्ग्याला भेट दिली। खराब हवामानामुळे नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर अनेक गाड्या उशिराने धावत असल्याचं पाहायला मिळाले। त्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसलेत। सध्या बाजारात कोथिंबीरीची मोठी आवक होताना दिसते, त्यामुळे त्याच्या दरात मोठी घसरण झाली। भाव कमी होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतायत। राज्यातील सर्व बाजारपेठांमध्ये एकाच दिवसात 936 क्विंटल कोथिंबीरीची आवक झाल्याचं सांगण्यात येते। बाजारात सध्या कोथिंबीर 5 ते 10 रुपये किलो दराने विकली जाते। डोंगराळ भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे दिल्लीत पुन्हा एकदा थंडी वाढली। सकाळच्या तापमानातही लक्षणीय घट नोंदवण्यात आले। धुकंही कायम असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले। दृश्यमानता कमी झाल्यामुळे रस्ते आणि वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। त्यासोबतच रेल्वे आणि विमान उड्डाणावरही परिणाम झालाय। पुढील 2 दिवस ही स्थिती कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। शुक्रवारी सकाळी दिल्लीतील बहुतांश भागात मध्यम ते दाट धुकं दिसलंय। हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार हिमाचल प्रदेशातील उंच भागात हवामान बदलले। रोहतांग पास, पांगी आणि राज्यातील इतर उंच पर्वतीय भागात हिमवृष्टी झाली। पावसाच्या आणि बर्फवृष्टीच्या दरम्यान तापमानात आणखी घट झाल्याचं दिसून येते। बर्फवृष्टीनंतर पांगी भागात थंडीची लाट वाढली। राजधानी शिमलामध्ये शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होतं। मध्येच हलका सूर्यप्रकाश पाहायला मिळाला। चांदवड तालुक्यातील शिंगवे इथं म्हातोबा महाराज यात्रेनिमित्त भव्य अशा बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। या शर्यतीमध्ये शिंगणे विरुद्ध गणूर असा सामना झाला। यामध्ये शिंगवे येथील दत्तू हरी खताळ यांच्या गाडीला प्रथम पारितोषिक मिळाले। जानेवारी महिन्यात सोन्याच्या किमतींनी ग्राहकांना मोठा दिलासा दिलाय। सोन्यात मोठी घसरण झाली, तर आठवड्यातील काही दिवसात मौल्यवान धातूने चढाई केली। या महिन्यात सोनं 2200 रुपयांनी उतरले।
या सोमवारपासून किमतीत मोठा बदल दिसलेला नाही। 24 आणि 25 जानेवारी रोजी 50 रुपयांची घसरण झाली, तर 26 जानेवारी रोजी किमतीत 100 रुपयांची वाढ झाली। क्रेनमधून मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवरायांना पुष्पहार अर्पण करण्यात आलाय आणि शिवरायांना अभिवादन करण्यात आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सरबत पाजून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून जरांगेंना नवा अध्यादेश सुपूर्द करण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना भगवी शाल देऊन त्यांना गुलाल लावलेला आहे। सलग चौथ्या दिवशी देखील निफाडच्या तापमानात घसरण झाली। दिवसेंदिवस निफाडचा पारा हा घसरत असल्यानं 4.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली। निफाडच्या कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रामध्ये नोंद करण्यात आले। कडाक्याच्या थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत, तर गुलाबी थंडीत तरुण व्यायाम करतानाचं चित्र देखील पाहायला मिळतं। राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं रात्री उशिरा मनोज जरांगे यांची भेट घेतली। जवळपास 3 तास शिष्टमंडळ आणि मनोज जरांगेंमध्ये चर्चा झाली। यावेळी सुधारित अध्यादेश मनोज जरांगेंना सुपूर्द करण्यात आला। दरम्यान अध्यादेशामध्ये सगळ्या सोयऱ्यांच्या मुद्द्याचा समावेश करण्यात आलाय, तसंच मनोज जरांगेंच्या इतर मागण्याही मान्य करण्यात आल्या। नवी मुंबईत मनोज जरांगे यांची जाहीर सभा झाली। वाशी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही सभा झाली। यावेळी मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक या सभेसाठी उपस्थित होते। या ठिकाणी मोठ्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानलेत। मागण्या मान्य केल्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। मनोज जरांगे यांनी गुलाल उधळण्याआधीच जरांगे समर्थकांनी गुलाल उधळलाय। गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला। अनेक वर्षांपासून मराठा आरक्षण संदर्भात लढा सुरू होता, त्याला आता यश मिळाले। मनोज जरांगे यांनी मागण्या केल्या होत्या, त्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत। मराठा समाजाकडून दिवाळी साजरी करण्यात येते। आझाद मैदानात मराठा बांधव नाचत गाजत आनंद व्यक्त करताना दिसले। महाड बाजारपेठेत दुकानाला आग लागली आहे। दुबई बाजार या दुकानाला ही आग लागली होती। आगीमध्ये संपूर्ण दुकान जळून खाक झाले। प्लास्टिकच्या वस्तू, कपडे, घरातील शोभेच्या वस्तूंच्या विक्रीचं हे दुकान होतं। अयोध्येतील राम मंदिरामधील श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आता दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आलेत। श्रीरामाच्या दर्शनासाठी भाविकही मोठ्या संख्येनं रामनगरीत पोहोचतायत। मात्र भाविकांची प्रचंड गर्दी पाहता श्री राम जन्मभूमी ट्रस्टनं आरती आणि दर्शनाची वेळ यादी जाहीर केली आहे। कल्याण येथील सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर्स या संस्थेच्या स्वयंसेवकांनी मनमाड येथील प्रसिद्ध थम्सअप सुळका म्हणजेच हडबीची शेंडी सर केले। या गिर्यारोहकांनी अवघ्या 75 मिनिटात सर करत देशाचा 75वा प्रजासत्ताक दिन साजरा केला। सुळक्यावर पोहोचल्यानंतर तिथं राष्ट्रगीत गाऊन अनोख्या पद्धतीनं प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी शुक्रवारी हजरत निजामुद्दीन औलिया दर्ग्याला भेट दिली। खराब हवामानामुळे नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर अनेक गाड्या उशिरानं धावत असल्याचं पाहायला मिळालं, त्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसलेत।
सध्या बाजारात कोथिंबिरीची मोठी आवक होताना दिसते, त्यामुळे त्याच्या दरात मोठी घसरण झाली। भाव कमी होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतायत। राज्यातील सर्व बाजारपेठांमध्ये एकाच दिवसात 936 क्विंटल कोथिंबिरीची आवक झाल्याचं सांगण्यात येते। बाजारात सध्या कोथिंबीर 5 ते 10 रुपये किलो दराने विकली जाते। डोंगराळ भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे दिल्लीत पुन्हा एकदा थंडी वाढले। सकाळच्या तापमानातही लक्षणीय घट नोंदवण्यात आले। धुकंही कायम असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले। दृश्यमानता कमी झाल्यामुळे रस्ते आणि वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। त्यासोबतच रेल्वे आणि विमान उड्डाणावरही परिणाम झालाय। पुढील 2 दिवस ही स्थिती कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। शुक्रवारी सकाळी दिल्लीतील बहुतांश भागात मध्यम ते दाट धुकं दिसलंय। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार हिमाचल प्रदेशातील उंच भागात हवामान बदलले। रोहतांग पास, पांगी आणि राज्यातील इतर उंच पर्वतीय भागात हिमवृष्टी झाली। पावसाच्या आणि बर्फवृष्टीच्या दरम्यान तापमानात आणखी घट झाल्याचं दिसून येते। बर्फवृष्टीनंतर पांगी भागात थंडीची लाट वाढली। राजधानी शिमलामध्ये शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होतं। मध्येच हलका सूर्यप्रकाश पाहायला मिळाला। चांदवड तालुक्यातील शिंगवे इथं म्हातोबा महाराज यात्रेनिमित्त भव्य अशा बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। या शर्यतीमध्ये शिंगणे विरुद्ध गणूर असा सामना झाला। यामध्ये शिंगवे येथील दत्तू हरी खताळ यांच्या गाडीला प्रथम पारितोषिक मिळाले। जानेवारी महिन्यात सोन्याच्या किमतींनी ग्राहकांना मोठा दिलासा दिलाय। सोन्यात मोठी घसरण झाली, तर आठवड्यातील काही दिवसात मौल्यवान धातूने चढाई केली। या महिन्यात सोनं 2200 रुपयांनी उतरले। या सोमवारपासून किमतीत मोठा बदल दिसलेला नाही। 24 आणि 25 जानेवारी रोजी 50 रुपयांची घसरण झाली, तर 26 जानेवारी रोजी किमतीत 100 रुपयांची वाढ झाली। क्रेनमधून मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवरायांना पुष्पहार अर्पण करण्यात आलाय आणि शिवरायांना अभिवादन करण्यात आले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सरबत पाजून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून जरांगेंना नवा अध्यादेश सुपूर्द करण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना भगवी शाल देऊन त्यांना गुलाल लावलेला आहे। सलग 4थ्या दिवशी देखील निफाडच्या तापमानात घसरण झाली। दिवसेंदिवस निफाडचा पारा हा घसरत असल्यानं 4.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली। निफाडच्या कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रामध्ये ही नोंद करण्यात आली। कडाक्याच्या थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत, तर गुलाबी थंडीत तरुण व्यायाम करतानाचं चित्र देखील पाहायला मिळतं।